मेवणी घरात एकटी असल्याचं पाहून दाजी घरात घुसला। मेवणीची आई बाजारात भाजी घेण्यासाठी गेले असता दाजीने असं काय केलं की ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। ही घटना उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूरमधील आहे। लाला तेली बाजार या परिसरातील ITI कॉलनीमध्ये ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली। या ठिकाणी आरोपी आपल्या भावाचं आणि मेवणी कोमलचं लग्न लावण्यास इच्छुक होता, पण कोमलने या लग्नाला नकार दिला होता। आरोपी अंशुल्याचे कोमलची मोठी बहीण वर्तिकाशी प्रेमविवाह झाला। कोमलच्या कुटुंबियांनी लग्नाच्या वेळी घर बांधण्यासाठी अंशुलला 6 ते 7 लाख रुपये दिले होते। हे पैसे परत करावे लागू नयेत म्हणून आरोपी आपल्या भावाचे आणि मेहुणी कोमलचे लग्न लावण्याच्या विचारात होता। मात्र कोमल आणि तिचं कुटुंब या लग्नासाठी तयार नव्हते। मंगळवारी सकाळी 11च्या सुमारास कोमल ट्युशनवरून घरी परतली होती। अंशुल त्याच गल्लीमध्ये राहत होता। तो कोमलची वाट बघत घराबाहेर बसला होता। कोमलची आई बाजारात गेल्यानंतर कोमल घरात एकटीच होती। त्यावेळी अंशुल घरात घुसला आणि त्याने कोमलवर चाकूने सपासप वार केले। गुन्हा केल्यानंतर अंशुलने चाकू स्कार्फमध्ये गुंडाळून पलंगावर टाकला आणि रक्ताने माखलेले हात धुतले। या धडपडीत अंशुलच्या हाताला चाकू लागला होता। दरम्यान अंशुलची सासू घरी आली। अंशुलच्या हाताला लागलेले रक्त पाहून तिने विचारपूस केली। त्यानंतर त्याने तिलाही हात ओढण्याचा प्रयत्न केला, मात्र सासूने आरडाओरडा केला, त्यामुळे तो पळून गेला। घरात प्रवेश केल्यानंतर तिला आपल्या मुलीचा मृतदेह रक्ताच्या तळ्यात पडलेला दिसला। पोलिसांनी आरोपी अंशुलला पकडून त्याची चौकशी केली असता त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली। कोमलने आपल्या भावाशी लग्न करण्यास नकार दिल्याने आपण तिचा खून केल्याचे आरोपी अंशुलने कबूल केले। या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत।